नमस्कार. नार पार गिरणा बचाव कृती समितीच्या वतीनं आंदोलनातला 5वा गिअर आपण टाकला टॉपचा आणि आज जळगावात प्रधानमंत्रीच्या कार्यक्रमामध्ये दोघं उपमुख्यमंत्री नार पारवर बोलायला लागले. बोलायला नाही तर एकमेकाची बाजू मांडतात का एकमेकाची पोलखोल करतात हा प्रश्न खानदेशवासियांपुढे आहे. कारण 6 महिन्यापूर्वी अनेक वेळेस आले. अजितदादा आता अमंडरला होते, त्यावेळेस मात्र कोणाला बोलायला वेळ नव्हता. आज मात्र आवर्जून नार पारवर खुलासा करतायत. मला असं वाटतं एका प्रकारे आंदोलनाचं ते यश आहे. किमान आता बोलायला लागले, त्यांना भीती वाटते खानदेशी आपला हद्दपार तर करणार नाही. आणि म्हणून आज जळगावमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या मोठ्या याच्यात सांगितलं की नार पारची योजनेची आम्ही निविदा काढणार. देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या वेळेस आलात तो म्हणे राज्यपालची मान्यता घेतली, त्याच्यानंतर आलात तो म्हणे कोणी माई चालाल पाण्याला अडवू शकत नाही, आता आलात निविदा काढणार. अजून किती खोटं बोलणार तुम्ही? कारण जर तुम्ही कॅबिनेटचीच मान्यता घेतली नाही, त्याला प्रशासकीय मान्यता घेतली नाही, त्याला कुठलं बजेट कसं देणार याची स्पष्टता नाही, आणि मग कसं काय तुम्ही त्या ठिकाणी जोडणार आणि पाणी देणार नाही, म्हणजे भावनिक वक्तव्य करायचं, बेसलेस वक्तव्य करायचं आणि खानदेशवासियांना तुम्ही किती दिशाभूल करणार? देवेंद्रजी आपणच औरंगाबादला गाड्याभर पुरावे घेऊन अजित पवारांना म्हटले होते यांनी 75,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला. तेच अजित पवार आज सांगतायत. अजित पवार काय म्हटले की अरे पठ्ठ्या आता आम्ही जाऊन आजच कॅबिनेटची मीटिंग घेणार आणि त्याला मंजुरी देणार, आणि हे माहीत झालं आणि काही पठ्ठे तर लगेच जाऊन पाण्यात बसले. अजितदादा हाच पठ्ठ्या होता ज्या पठ्ठ्यानं तुम्हाला सभागृहात जा विचारला होता, ते पण रेकॉर्डवर आहे आज. विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी या संदर्भामध्ये अतिशय आस्थेवाईकपणे या ठिकाणी उचलतायत. अध्यक्ष महोदय, माझी हरकत आहे अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आमचं अतितुटीचं खोरं गिरणा खोरं यासाठी मांजरपाडा 1-2 यांनी 2 प्रकल्प केले अजितदादांनी आणि सुनील तटकरेंनी की मांजरपाडा 2 ची प्रशासकीय मान्यता यांनी 15 वर्षात काढली नाही आणि आज पाणी चोर म्हणतात. की नार पार गिरणाचे तुम्ही 2 तुकडे केले, त्याचं पाप तुम्ही केलंय, तुम्ही आणि तटकरे. तुम्ही ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होते, तुम्ही अर्थमंत्री होते, तटकरे जलसंपदा आणि अर्थमंत्री होते, त्यावेळेस नार पार गिरणेचे 2 तुकडे करत मांजरपाडा 1 आणि मांजरपाडा 2 असे 2 प्रकल्प आपण केले. मांजरपाडा 1 साठी तुम्ही प्रशासकीय मान्यता काढली. मांजरपाडा 1 ला पुनगाव धरणावारी एवढा तालुक्यात म्हणजे गोदावरी खोऱ्यात आपण पाणी नेलं. त्यावेळेस आपण शब्द दिला होता की मांजरपाडा 2 लाही मान्यता देऊ, पण त्यावेळेची टर्म गेली, त्याच्यानंतरच्या 2 टर्म गेल्या, म्हणजे 15 वर्ष होत आले. मांजरपाडा 2 ला तुम्ही मान्यता सुद्धा दिली नाही. आणि अजितदादा तुम्ही आज नार पारवर बोलतात, तुम्हाला तर गिरणा खोऱ्यात पाय ठेवायचा अधिकार नाही. बोलायचं तर दूर आहे, कारण की तुम्ही खोटं बोललात, तुम्ही फसवलंय खानदेशवासियांना. म्हणजे मांजरपाडा 1 ला मंजुरी देताना आमच्या हक्काचं गिरणेचं आणि तापीच्या खोऱ्याचं पाणी तुम्ही कसं काय मांजरपाडा 1 देऊन ते गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी दिलं? बरं ठीक आहे, आम्हाला त्याचा राग नाही तुम्ही एवढ्यात पाणी दिल्याचा, पण त्याच वेळीच मांजरपाडा 2 ला मान्यता दिली असती तर आजपर्यंत आमच्या गिरणा खोऱ्यात पाणी आलं असतं ना. पण नाही, तुमची दानत नाही झाली. आणि आज तुम्ही सांगतात काही पट्टे पाण्यात जाऊन बसतात. अजित दादा, मांजरपाडा 2 ला तुम्ही प्रशासकीय मान्यता अजून सुद्धा दिली नाही तुम्ही, अजूनही. आणि तुमचं रेकॉर्ड आहे सगळ्यात जास्त उपमुख्यमंत्री पदावर राहिलेले कोण तर अजित पवार. आणि म्हणून अजितदादा हेच देवेंद्र फडणवीस तुम्ही गाडवैल पुरावे सांगतात की यांनी घोटाळे केले. हेच नरेंद्र मोदी भोपाळच्या सभेत सांगतात की नॅशनल करप्ट पार्टी एनसीपी म्हणजे, आणि त्या अजित पवारांचा घोटाळा सगळ्यात जास्त मोठा आहे. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. म्हणजे मला कळत नाही हे घोटाळेबाज आणि घोटाळेबाजांचा अलिबाबा आणि 40 चोर ही टोळी खानदेशवासियांना किती तुम्ही खोटं बोलणार? म्हणजे देवेंद्रजी म्हणतात निविदा काढणार आणि अजितदादा म्हणतात आज जाऊन मान्यता घेणार. म्हणजे इथं स्पष्ट झालं याचा अर्थ की अजूनही मान्यता घेतली नाही, प्रशासकीय पण नाही, कॅबिनेटची पण नाही, बजेट पण नाही. मग कशी निविदा निघणार देवेंद्रजी? आणि शिवाय अजून कशाची निविदा काढणार? 9.5 TMCची, म्हणजे उरलेलं पाणी गुजरातला देतात. कोणत्या पद्धतीने तुम्ही करणार? काय तुमच्या तिजोरीमध्ये? आणि म्हणून लक्षामध्ये घ्या, तुमच्या तिजोरीत काय खडखडाट आहे, तुम्ही कसा निधी त्याला देणार? 450 कोटीचं आमचं लोटेवरती व्हायला आम्हाला 40 वर्ष लागली. निम्न तापीसारखा प्रकल्प अजून होत नाही तुमचा.
मग तुम्ही का आता हे नार पार ते म्हणजे 400 कोटीला 40 वर्ष थांबावं लागलं. मग 8,000 कोटीला तुम्हीच सांगता एस्क्रेशन कॉस्टने दरवर्षी 1600 कोटी वाढतील. मग काय या 10,000 कोटीला आम्ही 400 वर्ष थांबायची का? मग तुमची हिंमत होती तर मोदींना सांगायचं होतं की नदीजोड प्रकल्पामध्ये घ्या. तुमची हिंमत होती, खानदेशाविषयी प्रेम होतं, तुम्ही सांगायला पाहिजे होतं की नॅशनल रिव्हर कनेक्टिव्हिटी मधून PMKSY रिव्हर कनेक्टिव्हिटी किंवा विशेष पॅकेज द्या, 5 वर्षात करायचंय, एक रकमी करायचंय, टाइम बाउंड करायचंय. पण नाही तुमची हिंमत. इथेच तुम्ही खानदेशवासींच्या तोंडाला पानं पुसणार, प्रशासकीय मान्यता काढली म्हणून तुम्ही त्याला खोटं बोलणार. जसं राज्यपालाचं तुम्ही पत्र काढून सांगितलं, त्याला काही बेस नाही. तुम्ही सांगितलं MWR आहे, महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमनाला मान्यता, त्याला काही बेस नाही. नंतर सांगा आम्ही कॅबिनेटला मंजुरी घेतली, त्याला काही बेस नाही. प्रशासकीय मान्यतेला बेस नाही, कारण बजेट नाही. आणि नुसतं त्या ठिकाणी नारळ फोडायचं आणि मी टेंडर काढलं म्हणून मतं मागायचे असतील तर देवेंद्रजी खानदेशवासियांची फसवणूक करू नका. अजितदादा तुम्ही सुद्धा फसवणूक करू नका. हिंमत असेल तर जा. केंद्राने गेन पटवायला दिलं, केंद्राने आंध्रला दिलं, केंद्राने तेलंगणाला दिलं. केंद्राच्या कनेक्टिव्हिटीमधून घ्याल तर टाइम बाउंड प्रोजेक्ट होईल. अन्यथा राज्याच्या मागे जर लागाल तर पुढचे 40 काय अनेक वर्षात प्रोजेक्ट होऊ शकत नाही, कारण की मर्यादा आहे. राज्याचं इरिगेशनचं बजेट तेवढं नाहीये, राज्याकडनं तेवढं त्याला अलॉटमेंट होऊ शकत नाहीये. हे सत्य तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अर्थमंत्री राहिलात दोघं. त्यामुळे आज मला असं वाटतं की पोलखोल जी आहे खानदेशवासींच्या लक्षामध्ये आलेली आहे. त्यामुळे आपण हे पूतनामावशी प्रेम बंद करा आणि खानदेशवासियांना शाश्वत न्याय द्यायची बुद्धी तुम्हाला गिरणा माता देव. बोला गिरणा माता की जय.